नमस्कार शेतकरी मित्रांनो, बघा पुन्हा एकदा नमो शेतकऱ्यांना आनंदाची बातमी. बघा शेतकरी बांधवांना आता आनंदाची बातमी. तुमचा प्रतीक्षा आता संपली. मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय आता जाहीर करण्यात आला आहे. बघा पी-एम किसान योजना आणि नमो शेतकरी योजनेचा बहुतांश हप्ता आता तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होत आहे. बघा शेतकरी मित्रांनो, आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता आता जमा होण्यास सुरुवात होत आहे. मग शेतकरी मित्रांनो बघा सकाळपासून अनेक बँकामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये बघा 4,000 रुपये जमा झाल्याचा असा माहिती आली आहे. बघा आता गेल्या काही आठवड्यापासून बघा आज पैसे येतील, उद्या पैसे येतील अशा चर्चा सुरू होत्या. परंतु बघा आता मंत्रिमंडळाच्या निर्णयामुळे बघा चर्चा पूर्ण मिळाली आहे. आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये बघा 2-2 हजार रुपये आता जमा करण्याचा निर्णय आलेला आहे सरकारचा. बघा पैशाचे वाटप 3 टप्प्याने होणार. कोणत्याही जिल्ह्यातनी मिळणार नाही फायदा. बघा शेतकरी मित्रांनो, मंत्रिमंडळाचा नुकताच घेतलेला नाही निर्णय. त्या निर्णयानंतर बघा शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. मग शेतकरी मित्रांनो बघा आता पुढील जिल्ह्यामध्ये जर नमो शेतकरी योजनेचा परंतु बघा सरकारने काही ठराविक बँकामध्ये आणि निवड जिल्ह्यामध्ये बघा सध्या पैसे वितरित केल्याचं आहे. ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. कारण बघा पैशाचे वाटप आता 3 टप्प्याने होणार आहे. शेतकरी मित्रांनो बघा आता शेतकऱ्यांचे पैसे 3 टप्प्यातनी आता राज्यातली जिल्ह्यामध्ये आता होणार. मग बघा त्यामध्ये कोणत्या बँकामध्ये आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये आज 4,000 रुपये जमा झालेचा आहे ते असा घेण्याचं तुम्हाला महत्त्वाचं कारण आहे. बघा शेतकरी मित्रांनो, शेतकरी मित्रांनो बघा आता राज्यातील काही मोजके जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचे बघा दर 4 महिने लाभ मिळत राहतो. पण बघा यावेळी आता अडचण काय निर्माण होत आहे. बघा तुम्हाला तर माहीत आहे की बघा पी-एम किसान आणि नमो शेतकरी या दोन्ही योजनांचे हप्ते साधारणपणे दर 4 महिन्याला दिले जात असते. मग शेतकरी मित्रांनो बघा आता नमो शेतकरी योजनेचा पैसा बघा त्यानुसार आता 4 महिने पूर्ण झालेले आहे असून बघा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता पैसे जमा होऊ लागलेले आहे. परंतु बघा शेतकरी मित्रांनो राज्यातील सर्वच बँकामध्ये हे पैसे सरकारने सोडले नाहीत. मग शेतकरी मित्रांनो बघा काही मोजक्या बँका शेतकऱ्यांना निवडल्या. आता बघा याचे कारण म्हणजे की बघा मागील वेळी जेव्हा नमो शेतकरी योजनेचा आणि पी-एम किसान योजनेचा सोडलेला होता तेव्हा बघा अनेक बँकामध्ये ते पैसे अडकून पडलेले दिसत होते शेतकरी मित्रांनो. त्यामुळे बघा काही मोजक्या बँकामध्ये आता शेतकऱ्यांना पुढील जिल्ह्यामध्ये पैसे मिळणार आहेत. मग शेतकरी मित्रांनो बघा बँकाची अडचण आणि सरकारचा निर्णय. बघा आता अनेक बँकांमध्ये स्वतःचे सर्व्हर डाऊन असते. बघा IFSC कोड नसल्यामुळे शेतकऱ्यांचे पैसे वेळेवर पोहोचू शकले नाही. त्यामुळे बघा शेतकऱ्यांना मागील वेळी पैशासाठी वाट पाहावी लागली आहे. यामुळे सरकारनं आता काही ठराविक बँकांचे पैसे सोडण्याचा असा निर्णय घेण्यात आलेला आहे. शेतकरी मित्रांना आता काही ठराविक बँकामध्ये आता पैसे मिळणार. जर तुम्ही नमो शेतकरी आणि पी-एम किसान योजनेचा हप्ता जर घेत असाल तर बघा कोणत्या बँकामध्ये हे पैसे सोडले जात आहे. बघा यांची यादी सरकारने जाहीर केलेली आहे. हे बघण्याचं कारण आहे. कारण बघा शेतकरी मित्रांनो पुढील बघा कोणत्याही तासातनी तुमचे बँक खात्यामध्ये यादीत आहे की नाही हे चेक करण्याचं तुम्हाला गरजेचं आहे. बघा शेतकरी मित्रांनो आज सकाळपासून खऱ्या अर्थाने पी-एम किसान योजनेचा 2,000 रुपये आणि नमो शेतकरी यांचे 2,000 रुपये असे एकूण बघा 4,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. मग शेतकरी मित्रांनो बघा आता पुढील तासामध्ये काही मोजक्या बँकामध्ये आता पैसे आता काही ठराविक जिल्ह्यामध्ये पैसे सोडण्याचा असा निर्णय सरकारचा आलेला आहे. मग आता तुमच्या मनात एक प्रश्न निर्माण झालेला असेल की बघा तुमच्या बँक खात्यात सरकारने जाहीर केलेल्या यादीमध्ये नाव आहे की नाही. हेच आम्ही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती सांगणार आहे. कारण बघा सध्या केवळ निवडलेल्या बँकामध्येच आणि बघा काही ठराविक जिल्ह्यामध्ये हे पैसे सोडले जाण्याचा माहिती मिळाली आहे. मग शेतकरी मित्रांनो बघा आता काही प्रतीक्षा करण्याची गरज नाही. बघा आता अखेर प्रतीक्षा संपली. बँकेचा मेसेज बी आला. बघा तुम्ही आता आज पैसे येणार, उद्या पैसे येणार हे ऐकून कंटाळले असाल. पण बघा आज खरोखरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमोचे 2-2 हजार रुपये आणि पी-एम किसानचे 2-2 हजार रुपये जमा झाल्याचा असा बँकेचा
मेसेजही सकाळपासून येऊ लागलेला आहे. बघा शेतकरी मित्रांनो, तुम्ही बऱ्याच न्यूज ऐकल्या असतील आणि कंटाळून गेल्या असतील, तर बघा त्यामुळे आता कोणत्या बँकामध्ये सरकारने हे पैसे सोडले आहेत हे पाहण्याचं महत्त्वाचं आहे. काल बघा संध्याकाळीच 12 जिल्ह्याची यादी महत्त्वाच्या 10 बँकात देण्यात आलेली आहे. बघा तुमचा जिल्हा यादीत आहे की नाही लगेच तपासा शेतकरी मित्रांनो. बघा आता काही मोजक्या जिल्ह्यामध्ये बघा बँकाचे सरकारने स्पष्टीकरण सांगितले होते की बघा कोणत्याही परिस्थितीत आज शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झालेच पाहिजे. त्यानुसार शेतकऱ्यांना बँक खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचा मेसेजही येऊ लागलेला आहे. मग शेतकरी मित्रांनो बघा बरेच शेतकरी बघा अपात्र ठरले होते, त्यांना बी आता आनंदाची बातमी बघा. तर बघा आता कोणत्या बँकामध्ये हे पैसे मिळाले आहेत बघा आणि कोणत्या 12 जिल्ह्याची यादी दिलेली आहे हे आपण आता पाहणार आहोत. बघा आता जर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 4,000 रुपये आजच तुमच्या खात्यावरती पाहिजेत असेल तर बघा शेतकरी मित्रांनो बघा तुम्हाला आता काय करायचं आहे बघा शेतकरी मित्रांनो. तर तुमचा जिल्हा यादीत आहे की नाही आणि हे लक्षपूर्वक तपास आहे, कारण बघा काही तासामध्ये पैसे येण्याची आता शक्यता सांगितली आहे. मग शेतकरी मित्रांनो बघा आता पुढील जिल्ह्यामध्ये बघा आता जर तुमचा जिल्ह्यामध्ये सरकारने सांगितल्याप्रमाणे यादीमध्ये जर नाव असेल तर तुम्हाला अगदी काही तासात किंवा दिवसभरात पैसे मिळू शकतात. बघा फक्त तुम्ही कोणत्या बँकामध्ये निवडलेले आहे आणि कोणत्या आजसाठी कोणते जिल्हे तुम्ही निवडले आहेत बघा या खात्यातनी तुम्हाला पाहण्याचं गरज आहे. कारण बघा शेतकरी मित्रांनो बघा आता चला तर आधी बघूया बँकाची यादी आपण. बघा सध्या केवळ निवडल्या बँकामध्येच पैसे जमा होत आहे, कारण बघा अनेक बँकाचे स्वतःचे IFSC कोड नसल्यामुळे त्यामुळे बघा पैसे अडकू नये त्यासाठी शेतकऱ्यांनी काही मोजक्या बँका अशा निवडल्या आता. त्यामुळे बघा शेतकरी मित्रांनो सध्या फक्त काही मोजक्या बँकामध्ये पैसे सोडले आहेत. तर कोणत्या बँकामध्ये पैसे सोडले आहेत ते आपण पुन्हा आता पहिल्यांदाच बघणार आहोत. बघा शेतकरी मित्रांनो सर्वात आधी पैसे जमा होत आहे ते म्हणजे की बघा सर्वात मोठी खाजगी बँक ज्याला बघा आपण HDFC बँक असं म्हणून ओळखले जातो. बघा या खात्यामध्ये बघा शेतकऱ्यांचे बघा बरेच खाते उघडले असते, तर अनेक शेतकऱ्यांचे सकाळपासून पैसे जमा होऊ लागले आहे. बघा त्यामुळे बघा जर तुम्ही HDFC बँकमध्ये ग्राहक सेवा असाल तर तुमचे खाते आता आधीपासून उघडले असेल तर बघा पुढील 12 जिल्ह्यामध्ये अगदी काही तासात तुमचे पैसे जमा होण्यास सुरुवात होत आहे. बघा हे पाहण्याचा हा व्हिडिओ पूर्णपणे बघा, कारण बघा शेतकरी मित्रांनो आता बघा HDFC बँकमध्ये बघा IFSC कोड नसल्यामुळे बघा या बँकेच्या शेतकऱ्यांना चांगलं कर्ज दिले जात आहे. अनेक शेतकऱ्यांच्या या खात्यामध्ये बँकेचे खाते उघडले आहे, त्यामुळे बघा तुम्हाला ही बँकेत पैसे मिळू शकणार. बघा शेतकरी मित्रांनो त्यानंतरची पुढची बँक बघा कोटक महिंद्रा बँक. बघा याही बँकेतनी पैसे सोडले आहेत, त्यांनाही बँकमध्ये बँक ऑफ बरोडा या बँकेतही पैसे जमा होत आहे. परंतु बघा कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे सोडले आहेत हे पाहण्याचं गरज आहे शेतकरी मित्रांनो. बघा शेतकरी मित्रांनो बघा महत्त्वाचं कारण बघा काही ठराविक जिल्ह्यामध्ये सध्या पैसे येत आहे. बघा पैसे अडकू नये म्हणून सरकारचा हा नवा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यामुळे बघा शेतकरी मित्रांनो बघा उर्वरित जिल्ह्यामध्ये पुढील आठवड्यातनी पैसे सोडले जाणार आहेत. बघा यांचे कारण म्हणजे बघा पैसे अडकू नये आणि शेतकऱ्यांचे वेळेवर पैसे मिळावेत यासाठी सरकारने हा निर्णय घेण्यात आलेला आहे. आता बघा पुढची बँक आहे महाराष्ट्र बँक. बघा या महाराष्ट्र बँकमध्ये बघा सरकारचे बघा जवळपास अनेक शेतकऱ्यांना या बँकेत खाते उघडले आहेत. बघा त्यामुळे जर तुमचं या बँकेत खातं असेल तर बघा तुम्हाला ही पुढील काही तासात पैसे जमा होऊ येणार. बघा शेतकरी मित्रांनो तुम्हाला केव्हाही मेसेज येणार. त्यानंतर पुढची बँक बघा बँक ऑफ इंडिया. याही खात्यातनी सकाळपासून शेतकऱ्यांचे पैसे जमा होण्यास सुरुवात होत आहे. मग शेतकरी मित्रांनो बघा केवळ बघा फक्त 12 जिल्ह्यामध्ये यादीतनी हे नाव येणार. बघा 12 जिल्ह्याचे पैसे तुमच्या जिल्ह्यातनी आहे का, पण बघा लक्ष ठेवा फक्त 12 जिल्ह्यामध्येच हे पैसे सोडले आहेत. बघा 12 जिल्हे पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, कारण बघा राज्यातील 36 जिल्ह्यापैकी फक्त 12 जिल्ह्यामध्येच आज पैसे सोडले जाणार आहे. मग बघा शेतकरी मित्रांनो व्हिडिओ लक्षपूर्वक ऐका आणि शेवटपर्यंत बघा त्यामुळे जर कोणता जिल्हा आहे आणि नक्की बघा सध्या आपण पाहूया की बघा पुढची बँक पोस्ट ऑफिस बँक. बघा याही बँकेमध्ये विश्वकर्मा बँक आहे. बघा त्या
त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या खात्यातनी खातं उघडलं असतं, त्यामुळे त्यांनाही पोस्टात पैसे जमा होऊ लागलेला आहे आणि असा मेसेजही येऊ लागलेला आहे. त्यानंतरचे बघा पुढची बँक म्हणजे बघा सर्वात मोठी बँक आपण म्हणत असतो बघा, त्या बँकेला स्टेट बँक ऑफ इंडिया बघा, याला आपण SBI बँक म्हणूनही ओळखले जातो. बघा यामध्ये शेतकऱ्यांचे पैसे येऊ लागले आहे. त्यानंतरची पुढची बँक बघा जिल्हा मध्यवर्ती बँक. जर तुम्ही जिल्ह्यामध्ये या खाते उघडलं असेल तर बघा यामध्ये तुम्हाला जास्त शेतकऱ्यांना कर्ज दिले जात असते. याही खात्यामध्ये अगदी काही तासांनी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात होत आहे. त्यानंतर तर बघा पुढची बँक म्हणजे बघा बँकेमध्ये PM किसान योजनेचे 2,000 रुपये आणि नमो किसान योजनाचे 2,000 रुपये असे तुम्हाला 4,000 रुपये शेतकऱ्याच्या खात्यावरती जमा होऊ लागलेले आहे. त्यानंतरची पुढची बँक म्हणजे बघा सरकारी बँक. बघा ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये असते आणि या जिल्ह्यामध्ये बघा बरेच शेतकऱ्यांचे खाते उघडले असते. बघा या जिल्ह्यातनी जर तुम्ही या यादीमध्ये असाल तर बघा तुम्हाला अगदी काही तासांनी थोड्याच वेळात तुमच्या खात्यातनी पैसे मिळू शकणार आहे. तर मग बघा शेतकरी मित्रांनो, तुमचा जिल्हा यादीतनी आहे की नाही ते बी ऐका शेतकरी मित्रांनो. बघा जिल्हा जर यादीतनी असेल तर तेव्हाच त्या बँक खात्यातनी पैसे मिळणार. बघा शेतकरी मित्रांनो, कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये हे पैसे जमा होत आहे. बघा तुमच्या गावातील एखादी खाजगी बँक असेल किंवा संस्थेची बँक असेल तर याही बँकेमध्ये आता सर्वात पैसे जमा होण्यास सुरुवात होत आहे. आता पाहूया की बघा कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये हे पैसे जमा होऊ लागलेले आहे. बघा शेतकरी मित्रांनो, बघा उद्यासाठी निवडल्या 12 जिल्ह्यामध्ये इथे पैसे जमा होत आहे. बघा अहमदनगर पहिला सर्वात प्रथम जिल्हा आहे. बघा अकोला, बघा अमरावती आणि औरंगाबाद. बघा या जिल्ह्यांनी जर शेतकऱ्यांचे खातं उघडलं असेल तर अगदी काही तासात पैसे जमा होण्यास सुरुवात होत आहे. बघा छत्रपती संभाजीनगर, बघा बीड आणि भंडारा, बुलढाणा आणि चंद्रपूर, धुळे आणि गडचिरोली, गोंदिया आणि हिंगोली. बघा असे 12 जिल्ह्यात शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही या 12 जिल्ह्यामध्ये खातं उघडलं असेल तर बघा तुमचे अगदी काही तासात तुम्हाला खात्यातनी पैसे येणार सुरुवात. तर बघा शेतकरी मित्रांनो, तुम्हाला आपले जिल्हे माहीतच असेल, बँकाही माहीत झाल्या असतील तर तिच्यामध्ये असेल तर तुम्हाला अगदी काही तासात पैसे जमा होण्यास सुरुवात होत आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपला व्हिडिओ कसा वाटला तेही कळवा आणि ज्याने आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही केला असेल तर तेही करून टाका. बघा आपल्या अशा चॅनलची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळेल आणि असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. भेटूया आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.